रोल. नवरात्र, रामलीला आणि उत्सव काळात घातपात घडवणाऱ्या आणि त्याचा कट करणाऱ्या दहशतवाद्यांना दिल्लीच्या विशेष पथकाने अटक केली. त्यापैकी माझ्या माहितीनुसार जान मोहम्मद शेख व समीर हे महाराष्ट्रातनं त्यांना अटक करण्यात आली. जी माहिती समोर येते त्यातनं एक तर धारावीतनं अटक करण्यात आली. मग आमच्या हिंदूंच्या सणांवर, रामलीलेवर, नवरात्रावर एका अर्थाने गंडांतर आणि दहशतवादी हल्ला करण्याचा कट करणाऱ्या या दहशतवाद्यांना आर्थिक रसद कोण पुरवत होतं? तर दाऊदचा छोटा भाऊ अनीस अहमद यांचं प्रशिक्षण कोणी केलं? तर सीमेपार पाकिस्तानमध्ये, मुंबई, धारावीमध्ये आणि राज्यात सुद्धा अशा पद्धतीच्या दहशतवाद्यांचा निवास, कटकारस्थान चालू होतं. दिल्लीवरनं येऊन विशेष पथकाने त्यांना अटक केलं. मग राज्यातलं एटीएस काय झोपलं होतं का? नॉन कॉग्निझेबल ऑफेन्समध्ये केंद्रीय मंत्र्याला अटक करणारं पोलीस आमचं राज्याचं, पत्रकारांना हटकवताना हात नाही पाय लावू असं धक्का मारून हटकवणारा आमचं राज्याचं पोलीस, आणि राज्यातल्या एका सिटिंग आमदारावर लुकआउट नोटीस काढण्याचा प्रकार करणारं आमचं राज्याचं पोलीस या दहशतवाद्यांच्या बाबतीत का झोपलं होतं? या बाबतीत गृहमंत्री काही स्पष्ट भूमिका करतील का? या सगळ्या प्रकारामध्ये माहिती, इंटेलिजन्स राज्याच्या पोलिसांना होती का? गृहमंत्र्यांना होती का? ती होती तर त्यांनी त्याच्यावर काय भूमिका घेतली का? मग पुन्हा एकदा विशेष आणि विशिष्ट वर्गातील लोक असतील तर त्याबाबत मवाळ भूमिका, असं काही राजकीय प्रकरण तर नाही ना. आणि म्हणून या गंभीर विषयावर एका अर्थाने राज्याच्या गृहमंत्र्यांनी आपल्या इंटेलिजन्स फेल्युअरवर आणि अन्य विषयांवर भूमिका स्पष्ट करावी. अजून अशा पद्धतीच्या दहशतवादी कारवाया करणाऱ्या मनस्थितीची लोक राज्यात आहेत का? या बाबतीतला चौकशीचा ससेमिरा वाढवावा असं आमचं त्यांना म्हणणं आहे. आणि या विषयावर गृहमंत्र्यांनी बोलावं असं आमचं त्यांना आव्हान आहे. आज ज्या पद्धतीने दिलीप पाटील सकाळी प्रतिक्रिया दिली त्यामध्ये ते म्हणतात की आम्ही सर्वांना बोलवलं, एटीएसला बोलवलं, प्रमुखांना, बाकीच्यांना बोलवलं, मंत्रालयामध्ये मीटिंग सुद्धा सुरू आहे. पण ती माहिती हाती आहे की एटीएसला त्याबद्दलची माहिती नव्हती, सूत्रांची माहिती आहे. काय म्हणाले? पोस्टमार्टमसाठी बोलवलेल्या एक्सपर्ट्सने अगोदर घडलेल्या घटनेचा किंवा घडलेल्या घटनेतील त्यांच्या राहून गेलेल्या कृत्यावर पांघरून घालता येणार नाही. आता सगळ्यांना बोलवून त्यावरची चर्चा करा, आमची काही हरकत नाही. पण अगोदर तुम्ही का झोपले होतात? हे तर गणपती बाप्पाचीच कृपा आहे की एवढ्या बाजूला धारावीपर्यंत असताना सुद्धा त्यांच्या मनातल्या कटाला अंजाम मिळाला नाही. आणि म्हणून ज्या वेळेला पोलिसांचं लक्ष राज्यकर्ते नको त्या विषयात जास्त घालायला लावतात त्यावेळेला गंभीर विषयाकडचं पोलिसांचं लक्ष किंवा दुर्लक्ष होतं हे आपल्याला दिसतंय. मग नको त्या विषयामध्ये कुठल्या संपादकाला अटक कर, कुठल्या पत्रकाराला अटक कर, कुठल्या समाज माध्यमावर लिहिणाऱ्याला अटक कर, केंद्रीय मंत्र्याला अटक कर, कोणा आमदारावर लुकआउट नोटीस काढ. या विषयांकडे
राजकीय दबावामुळे लक्ष पोलिसांना द्यायला लागतं, त्यावेळेला गंभीर विषयाकडनं त्यांचं लक्ष विचलित होतं असं होत नाही का? गृहमंत्री याचं उत्तर द्या. आमचं पोलीस क्षमतावान आहे, आजपर्यंत त्यांचं कर्तृत्व मोठं आहे, पण ज्या पद्धतीने गटबाजी, सौदेबाजी आणि वसुलेबाजी या आमच्या क्षमतावान पोलिसांच्या डोक्यावर मिरा वाटाव्यात असं राज्य सरकार करतं, त्यावेळेला दुर्दैवाने स्थिती होते. एकूणच कायदा व सुव्यवस्था व्यवस्थित राहिलेली नाही म्हणून असले प्रकार घडून येत आहेत असं दिसतंय का? कारण भाजपचं ज्या वेळेला सत्ता होती त्या काळामध्ये कुठलाही अतिरेकी हल्ला खरं तर महाराष्ट्रामध्ये झाला नाही, मुंबईमधल्या कुठल्या भागामध्ये झालेला नाही. पुन्हा एकदा या सरकारचं दुर्लक्ष होतं असं वाटतंय या संपूर्ण परिस्थितीत. संपूर्णतः संबंधित विषयाकडे दुर्लक्ष आणि केवळ राजकारणाकडे लक्ष. नेत्यांच्या प्रतिमा, मंत्र्यांच्या प्रतिमा यासाठी हाणा झोडा फोडा, पोलिसांचा वापर करा, पोलिसांवर राजकीय दबाव करा. गेल्या 2 वर्षामध्ये हीच प्रथा परंपरा चालू आहे. नाहीतर आजपर्यंत आमच्या राज्यातलं पोलीस इतकं क्षमतावान होतं, देशातल्या विविध एजन्सीजना सुद्धा इंटेलिजन्स देत होतं, याच पुढेही देऊ शकेल. पण राज्य सरकारने हा राजकीय हस्तक्षेप बंद करावा एवढंच आम्हाला त्यांचं म्हणणं आहे. मुंबई पोलिसांची तुलना ही खरं तर आंतरराष्ट्रीय पोलिसांची केली जाते, मात्र आजच्या घडीला जी घटना घडलेली आहे, दिल्लीचं पथक या ठिकाणी यावं लागलं आणि अशा पद्धतीची कारवाई करावी लागली. कुठेतरी महाराष्ट्राच्या एकूणच पथकाचं हे दुर्लक्ष म्हणू शकतो की राजकीय पक्षांचं हे दुर्लक्ष? मी म्हटलं सुरुवातीला की पोलीस आणि आमचे एटीएस झोपलं होतं का, आणि म्हणून हे संपूर्णतः राज्य सरकारचं अपयश आहे, आपल्या इंटेलिजन्सचं अपयश आहे. आणि या बाबतीत राज्य सरकार बिलकुल गंभीर नाही आहे. सर 2 प्रश्न की वारंवार जेव्हा कोणते सणसूद येतात तेव्हा गाईडलाईन्स जे आहेत किंवा इंटेलिजन्स कोणाचे रिपोर्ट्स येत असतात की घातपात होऊ शकतो आणि अलर्ट राहावं, कदाचित त्या पद्धतीचा रिपोर्ट आलाही असेल, तर त्यामुळे दुर्लक्ष त्यांनी केलं का? आणि दुसरं ज्या पद्धतीने तुम्ही म्हणतात की वारंवार राजकीय दबाव आहे, तर हे सगळं दूर करण्यासाठी काय करावं लागेल, काय सुचवेल भाजप? मुळामध्ये हा प्रकार इतका गंभीर आहे की या गटाला कट करण्यासाठी जसं सुरुवातीला मी सांगितलं, आर्थिक रसद कोण देतोय? दाऊदचा भाऊ अनीस. आता हे आपल्या ट्रॅकिंगमध्ये आलं नाही का? प्रत्यक्ष देवाणघेवाण, टेलिकम्युनिकेशन, मेसेज कम्युनिकेशन, हवाल्याचा उल्लेख झालाय, तर हवाल्यातले दलाल या कुठल्याही विषयात राज्याच्या पोलिसांना कळलं नाही. यांचं ट्रेनिंग पाकिस्तानमध्ये झालं असं म्हटलं जात आहे. काहीतरी कम्युनिकेशन आहे, ईमेल, काही ना काही जे असेल ते, त्याबद्दलचं विश्लेषण मी करू शकत नाही. मग या गंभीर विषयाकडे राज्याच्या पोलिसांना लक्ष द्यायची वेळ तर या राज्य सरकारने दिली पाहिजे. एकच धोरण ठाकरे सरकारचं, बोलला की फोडला. मग तो पत्रकार असेल, विरोधी पक्षात असलेल कोणी असेल, समाज माध्यमांवर बोलणारा कोणी असेल, राजकीय आणि राजकीय हस्तक्षेप एवढाच पोलिसांचा वापर करण्याचा मनोधैर्य या ठाकरे सरकारचा, त्यामुळे या गल्लतीने या विचलितपणा होत आहे. दुसरा एक मुद्दा आहे, काल माननीय मुख्यमंत्री महोदयांनी काल का परवा ज्या पद्धतीचं विधान केलं, ते साकी नाक्यातल्या दुर्दैवी बलात्कार आणि मी तर खूनच म्हणेन, त्या खुनावर याच्यावर आमचा 100% आक्षेप आहे. याची 2 कारणं आहेत. एक तर मुख्यमंत्र्यांचं हे विधान त्या पीडित परिवार आणि या गुन्ह्याबद्दल असंवेदनशीलता दाखवणार आहे. ती असंवेदनशीलता यासाठी कारण प्रत्येक विषयावर अस्मितेचा राजकीय धंदा हा शिवसेनेने चालू केला आहे. एवढ्या गंभीर विषयावर त्या पीडितेवर मुंबईसारख्या शहरात
रस्त्यात बलात्कार झाला आणि ज्याला मी खून म्हणतो मृत्यू झाला, त्यानंतर गुन्हेगारावर आणि गुन्हेगारीवर बोलण्याऐवजी यात सुद्धा कुठेतरी येणाऱ्या निवडणुकांच्या डोळ्यात समोर ठेवून अस्मितेचा राजकीय धंदा करावा. आणि त्यामुळे पूर्णतः असंवेदनशीलतेचं विधान आहे, किंबहुना अशा पद्धतीने त्याला वळण देऊन ऍक्च्युअल गुन्हेगारावरना लक्ष वळवण्याचा प्रयत्न आहे. आणि दुसरं, जी शिवसेना यांनी त्यांची भूमिका स्पष्ट करावी, नॅशनल रजिस्टर्स फॉर सिटिझनशिप NRC म्हणजे राष्ट्रीय नागरिक नोंदवही, याला तुमचा विरोध आणि परराज्यातील नागरिकांना नोंदवही करा यासाठीचे तुम्ही पुरस्कर्ते. तुमची भूमिका कुठली आहे? CAA ला विरोध आणि परराज्यातल्या नागरिकांच्या नोंदवहीतना विघटनवादी भूमिका. NRC म्हणजे राष्ट्रीय नागरिक नोंदवहीला तुमचा विरोध आणि परराज्यातल्या नागरिकांच्या नोंदवहीचे पुरस्कर्ते. ही नौटंकी शिवसेनेने बंद करावी. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे यामागे विघटनवादी भूमिका आहे. त्या आरोपीच्या किंवा त्या गुन्ह्याबाबत कुठेतरी रिक्षा वापरला गेल्याचं समोर आलं म्हणून परराज्यातल्या नोंदवहीचा विचार करताय. मग रिक्षा वापरली म्हणून परराज्यातल्या नागरिकांना नोंदवही. मग समजा उद्या मुंबईत एखादा गुन्हा झाला आणि ज्यात आरोपी किंवा आरोपीला समर्थन करणारे कोणी STचा वापर केला तर काय राज्यातल्या परगावाच्या नोंदवही करणार? म्हणजे मुंबईत परगावातून राज्यातून परगावातून येणाऱ्या माणसांनी सुद्धा उद्या नोंदवही करावी ही मागणी करणार. आणि त्यामुळे हा राजकीय अस्मितेचा धंदा बंद करावा. गुन्हेगार, गुन्हेगारी आणि गुन्हेगार मुक्त मुंबई कशी होईल याकडे लक्ष द्यावं. धन्यवाद. सर, हिंदी में आपसे जानना चाहेंगे, इस तरह का पर्दाफाश दिल्ली पुलिस की स्पेशल सेल ने मुंबई के एक धारावी में रहने वाले समीर कालिया को गिरफ्तार किया है. ATS पूरी तरीके से जानकारी जुटाने में विफल रहा, आपकी प्रतिक्रिया क्या है? नवरात्र हो, रामलीला हो या हिंदुओं के और जो फेस्टिवल है, उन फेस्टिवल में कहीं ना कहीं स्कीम और कॉन्स्पिरसी करके दहशतवादी हमला करने का जिन दहशतवादियों ने तय किया था उनको दिल्ली के स्पेशल पुलिस ने अरेस्ट किया और उसमें मुंबई और महाराष्ट्र से जान मोहम्मद शेख और समीर, ये मेरी पास जानकारी आई है, दोनों को अरेस्ट किया है. और उसमें एक तो धारावी मुंबई से है. इनको आर्थिक सपोर्ट जो जानकारी मिली उसमें दाऊद का भाई अनीस दे रहा है और इनका ट्रेनिंग कहीं पाकिस्तान में हुआ, इस प्रकार की जानकारी मिली है. ये इतने एक तरीके से डेंजरस खुखार, इस प्रकार से दहशतवादी मुंबई और राज्य में दो मिले. राज्य के ATS क्या सो रही थी क्या? ये राज्य पुलिस का इंटेलिजेंस फेल्यूर नहीं है क्या? गृह मंत्री इस पर कुछ राज्य के सवाल या जवाब देंगे कि नहीं? या सिर्फ अगर ये हिंदू सनों पर अटैक करने वाले थे और विशेष धर्म के लोग थे तो इसके लिए महाराष्ट्र इसका इन्वेस्टिगेशन नहीं करेगा, ऐसी तो भूमिका राज्य के सरकार ने नहीं लिए ना. हमारा सवाल है राज्य के गृह मंत्री दिलीप वळसे पाटिल जी को. हमारे राज्य की पुलिस तो उनका आज तक का ट्रैक रिकॉर्ड ये देश में सबसे अच्छी पुलिस का था और है भी. लेकिन ऐसी अच्छी पुलिस दल को जिस केसेस में उन्होंने ध्यान नहीं देना चाहिए, सिर्फ पॉलिटिकल रीजन से वहीं पर उनका उपयोग किया जा रहा है. जैसे कि कोई पत्रकार को हटकाने के लिए मैं तेरे को हाथ नहीं पैर भी लगाऊंगा. एक केंद्रीय मंत्री को नॉन कॉग्नाइजेबल केस में
अरेस्ट करने का काम किया जाएगा और एक सिटिंग एमएलए को लुकआउट नोटिस देने का काम किया जाएगा। ऐसे नॉन इश्यूज पर पुलिस का ध्यान भटकाकर राज्य सरकार सीरियस केसेस से पुलिस का ध्यान भटका रहे हैं और उसके कारण हमारी इफेक्टिव राज्य की पुलिस को भी उनकी गर्दन झुक रही है। और यह सिर्फ और सिर्फ ठाकरे सरकार का फेल्योर है, उनके इंटेलिजेंस का फेल्योर है। गृह मंत्री या सरकार इसका जवाब दे। दूसरा आपने मुद्दा उपस्थित किया, मुख्यमंत्री जो परप्रांतीय लोगों के रजिस्ट्रेशन कराने, परसों माननीय मुख्यमंत्री जी ने जिस प्रकार का बयान किया कि परप्रांतियों का रजिस्ट्रेशन होना आवश्यक है, इसका हम 100% विरोध करते हैं और उसकी वजह भी बताते हैं। नंबर एक, माननीय मुख्यमंत्री उद्धव जी ठाकरे जी का यह बयान ये असंवेदनशीलता का प्रतीक है। गुनाह और गुनहगारों पर ध्यान रखने के बजाय इसमें से आने वाले चुनाव में राजनीतिक रोटी सेकने का धंधा ये शिवसेना कर रही है। हम गुनहगारी को कैसे रोकेंगे, गुनहगार कौन सी भाषा, प्रांत, लिंग का है, उस आधार पर उसका विश्लेषण करेंगे या गुनहगारी को रोकेंगे। दूसरी बात, यह विचारधारा ही अपने आप में विघटनवादी विचारधारा है। परप्रांतियों का रजिस्ट्रेशन करे क्यों, तो ये कह रहे हैं क्योंकि इस केस में जिसमें साकीनाका में जो घटना हुई और एक पीड़िता जिसके ऊपर बलात्कार और खून मृत्यु हुआ उसका, उस केस में कह रहे कोई रिक्शा का उपयोग किया गया, ऑटो रिक्शा का। अब ऑटो रिक्शा का उपयोग किया, इसके लिए परप्रांतियों का रजिस्ट्रेशन करना चाहिए। तो इस मनोवृत्ति से कल अगर दुर्भाग्य से महाराष्ट्र में कोई सीरियस ऑफेंस हो और उसका गुनहगार या गुनहगारी को समर्थन करने वाला अगर एसटी का उपयोग करे, एसटी से आए, तो क्या मुंबई में आने वाले राज्य के पर गांव के लोगों को भी रजिस्ट्रेशन करना पड़ेगा क्या? हम इसका विरोध करते हैं। और सबसे महत्व की बात तो इस प्रकार के रजिस्ट्रेशन की बात वो करे जिनका एनआरसी को सपोर्ट हो, नेशनल रजिस्ट्रेशन सिटीजनशिप। इस रजिस्ट्रेशन को शिवसेना विरोध करेगा और अपने ही देश के पर राज्यों के लोगों को, परप्रांतीय लोगों के रजिस्ट्रेशन करने चाहिए, उसका पुरस्कार करेगा। यह कौन सी देशभक्ति की बात है? और इसके लिए पूरा पूरा हमारा उसका विरोध है और यह असंवेदनशीलता का बयान है, गुनहगार को बचाने वाला बयान है। सर, ये इस तरह के बयान क्यों उद्धव ठाकरे दे रहे हैं? क्या बीएमसी चुनाव को देखते हुए मराठी वोटों को कंसोलिडेट करने के लिए ये अस्मिता वाला? देखिए, कोई भी इस प्रकार के बयान का समर्थन नहीं करेगा, ना मराठी और मराठी। मुंबई में रहने वाले हर व्यक्ति को मुंबई सेफ रहनी चाहिए, पुलिस ने अपना काम करना चाहिए। इस प्रकार की बात है, वो मराठी हो या अमराठी हो, जो भी मुंबई करे वो उसका विरोध करेगा। गुनहगार को बचाने वाले इसका समर्थन कर सकते हैं। सर, आज महापौरांनी सांगितलं पेंग्विनच्या टेंडरमध्ये कुठलाही बदल होणार नाही, टेंडर मागे घेतलं जाणार. मला असं वाटतं की महापौरांनी आणि विशेषतः मुंबई महापालिकेतल्या शिवसेनेची या शहराबद्दलची प्राथमिकताच बदलली आहे। आजच्या वर्तमानपत्रामध्ये बातमी आहे, 437 स्क्वेअर किलोमीटरच्या मुंबई शहरात 2055 किलोमीटरच्या रस्त्यांवर, तुम्ही व्याप्ती लक्षात घ्या, 437 स्क्वेअर किलोमीटरच्या मुंबईत 2055 किलोमीटरच्या रस्त्यांवर पडणाऱ्या खड्डे बुजवण्यासाठी 48 कोटी, फक्त 48 कोटी, आणि आपल्या एका झू मधल्या एका दालनातील पेंग्विनला वाचवण्यासाठी 15 कोटी. वाचवण्यासाठी नाही, देखरेखीसाठी. वाचवलं तर पाहिजेच. म्हणजे एका पेंग्विनसाठी देखरेखीला 15 कोटी आणि 1,40,00,000 मुंबईकरांच्या रस्त्यावरील खड्डे बुजवण्यासाठी एका वॉर्डाला 2 कोटी आणि मुंबईला 48 कोटी. काय प्राथमिकता आहे? आणि ज्या पद्धतीचं वक्तव्य माननीय आयुक्तांचं पण आहे,
हे बेशरमपणाचा कळस आहे. आयुक्त म्हणतात पेंग्विन आल्यामुळे मुंबईची आमदानी वाढली. हे म्हणताना ते लपवतात की नवीन झू सुरू झाल्यावर 2 रुपयाची एंट्री फी 25 रुपये झाली. त्या बागेत चालणाऱ्या लोकांना 50 रुपयाची एंट्री फी 100 रुपये झाली. असो, पण जर पेंग्विनमुळे आमदानी वाढत असेल तर तुमच्या खुर्च्या खाली करा. प्रत्येक वॉर्ड ऑफिसमध्ये पेंग्विन ठेवा. प्रत्येक आयुक्ताच्या ॲडिशनल कमिशनर कार्यालयात, डीएमसी कार्यालयात तुम्ही बसू नका. पेंग्विन ठेवा, मुंबईचं भलं होईल. पेंग्विन महोत्सव करा. आणि त्यामुळे प्राथमिकता बदलल्यावर केवळ बालहट्टापायी अख्खी रचना प्रशासकीय कुठल्या थराला जाऊ शकते त्याचं हे प्रदर्शन आहे. मुंबईकरांच्या हिताचं बिलकुल दर्शन नाही. 19 ऑगस्टला एक नवीन पेंग्विन जन्माला आलाय, त्यामुळे आता अजून खर्च वाढेल असं दिसतंय. एका घरामधलं तिसरं कोणीतरी येतं असं मी ऐकतोय. दुसरं असं की आज ओबीसीच्या मुद्द्यावर महाराष्ट्रामध्ये भाजपतर्फे ठिकठिकाणी आंदोलनं केली जात आहेत. नाना पटोले त्यावर म्हणतात की केंद्र सरकारने जातीनिहाय जनगणनेची आकडेवारी न दिल्याने व तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी परिपत्रक काढून जिल्हा परिषद निवडणुका पुढे ढकलल्याने फक्त राज्यातील नाही तर राज्यातील ओबीसीचे आणि राजकीय आरक्षण धोक्यात गेलेले आहे. यामुळे भाजप नेत्यांनी मोदींच्या विरोधात खरं तर आंदोलन करावं. नाना पटोले यांनी तर राज्यभरात कोणाला ओबीसी काय महाराष्ट्रातल्या कुठल्याही जनतेला तोंड दाखवू नये. खरं तर बघण्यासारखं नाहीच आहे, पण तरी कारण या रावणतोंडी वक्तृत्वाने राज्यातल्या ओबीसी समाजाचं नुकसान केलंय. आमचा थेट सवाल आहे नाना पटोले आणि भुजबळ साहेबांना आणि वडेट्टीवारांना, महाराष्ट्रातलंच राजकीय ओबीसींचं आरक्षण व्यपगत का झालं? देशातील अन्य राज्यातील कुठलं का नाही झालं? याच्यातच सगळी उत्तर आहेत. याचं कारण ठाकरे सरकारने 2 वर्षात संबंधित विषयातील केसवर आपली बाजू योग्य मांडली नाही. नंबर 1. नंबर 2, आयोगाची निर्मिती करायला 2 वर्ष उशीर लावला आणि त्यामुळे समर्थनीय बाजू कोर्टासमोर मांडण्यामध्ये ते असमर्थ ठरले. माननीय देवेंद्र फडणवीस आणि भारतीय जनता पार्टी एकमेव पक्ष आणि नेता आहे की ज्यांनी या विषयामध्ये गेल्या 1.5 आणि 2 वर्षामध्ये सातत्याने सरकारला जागा करण्याचा प्रयत्न केलाय. ओबीसींच्या राजकीय आरक्षणाबाबत काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना हे सगळे पक्ष झोपी गेले आणि आरक्षण व्यपगत झालं. माननीय देवेंद्र फडणवीस यांनी मांडलं की आपण लगेच आयोगाची निर्मिती करा. कोर्टाने एम्पिरिकल डाटा मागितलाय, त्याचा अभ्यास करा, त्याची माहिती कोर्टाला द्या, म्हणजे फडणवीस सरकारने काढलेल्या GRच्या आधारावरचं राजकीय आरक्षण ओबीसींचं टिकून राहील, चालू राहील. पण यांनी GR टिकवला नाही, यांनी आयोगाची निर्मिती केली नाही, यांनी एम्पिरिकल डाटा गोळा केला नाही, यांनी कोर्टासमोर बाजू मांडली नाही आणि मग हे ओबीसींचं आरक्षण आमच्या व्यपगत झालेलं आहे. आणि त्यामुळे याचा सर्वस्व दोष हा शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी आणि त्याचं नेतृत्व करणारे रावण तोंडी असलेले वडेट्टीवार, पाटोले आणि भुजबळ यांच्याकडे जातं. मुंबईतल्या कोरोनाच्या ज्या टेस्टिंग आहे त्या कमी होत चाललेल्या आहे आणि महापौरांचं असं म्हणणं आहे की लोक घाबरत आहेत म्हणून टेस्ट करत नाहीत आणि म्हणून टेस्टिंग कमी झालं. कारण आणि बहाणा देऊन स्वतःची पळ काढता येणार नाही. अजूनही आरोग्य सेविकांना संपूर्णपणे लसीकरण झालेलं नाही. तुमच्या कर्तृत्वाचे धडे आहेत. अजूनही फ्रंटलाईन वर्करचं 100% लसीकरण झालेलं नाही आणि अजूनही आवश्यक इत्या पद्धतीच्या टेस्ट हे मुंबईत होत नाही. या सगळ्यात तुमचं फेल्युअर आहे, त्यापासून पळवाट तुम्ही काढू शकत नाही. एक प्रश्न आहे दिल्लीमध्ये विचारू मराठीमध्ये. सर, काल नीती आयोगाची जी बैठक झाली, या बैठकीमध्ये नीती आयोगाने राज्य सरकारचे कान टोचले आणि उद्योग विभागामध्ये पहिल्या
यादी केंद्राकडून केली जाते त्यात महाराष्ट्र कधीच नसतो असा उल्लेख केलाय आणि उद्योग क्षेत्रामध्ये अनेक गोष्टी खरं तर करता येतील पण त्या केल्या जात नाही त्याचं कारण नेमकं विचारण्यात आलेलं आहे. मला वाटतं या विषयावर माननीय मुख्यमंत्र्यांनी त्या बैठकीत होते असं मला कळलंय आणि त्यामुळे मुख्यमंत्री कार्यालयाने याचं स्पष्टीकरण द्यावं. नीती आयोगाने उभे केलेले प्रश्न हे गंभीर आहेत आणि त्या विषयावर अन्य उद्योगांकडे लक्ष वळवण्यापेक्षा राज्यातल्या उद्योगांकडे ठाकरे सरकारने लक्ष द्यावं. कमलेश सुल्तान उन्होंने पूछा है कि परमवीर सिंह जैसे बड़े अधिकारी गायब है, वो कहाँ है किसी को पता नहीं है. इस पर आप देखिए, जिस प्रकार की राज्य की आज की परिस्थिति है उसमें एक्स गृह मंत्री गायब, एक्स कमिश्नर गायब और इस प्रकार का कारोबार अगर राज्य सरकार कर रही है और उसको बचाने की भूमिका राज्य में बैठे हुए राजनीतिक नेता ले रहे हैं, ये इस राज्य और देश का दुर्भाग्य है. धन्यवाद. छत्रपतींचा विचार म्हणजे